नमस्कार मित्रांनो, आता आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्यालयात आहोत आणि आम्ही इथून जात असताना अचानक एक चिमणी खाली पडली आहे बघा, इथे खाली पडलेली आहे। आणि ही चिमणी असे पक्षी खाली पडणं म्हणजे या शहरात प्रदूषणाची लेवल किती झालेली आहे याचा हा पुरावा आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या आवारात जर पक्षी मरून पडत असतील तर डेफिनेटली आपण जर एअर क्वालिटी इंडेक्स पाहिला या शहराचा तर दिल्लीनंतर पिंपरी चिंचवड शहराचा नंबर लागतो आणि महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर हे पिंपरी चिंचवड शहर झाल्याचे जे काही पर्यावरणाचे पुरावे मिळत आहेत त्याच्यामध्ये आता वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती हे आता संपलेलं आहे आणि अशा प्रकारे पक्षी मरायला जी सुरुवात झालेली आहे। इथलं तापमान हे बघा, अजून त्या चिमणीला इथल्या कर्मचाऱ्यांनी थोडंसं पाणी पाजलेलं आहे, पण अशा प्रकारे पक्षी मरायला सुरुवात होणं आणि बाहेर डिग्री फक्त आता 22 थंडीमुळं अशा वातावरणात सुद्धा जर पक्षी मरायला लागले असतील वरून हे बघा वर त्यांचं घरटं आहे कुठतरी इथे, जर पक्षी पडायला लागले असतील तर लवकरच या पक्ष्यांच्या नंतर माणसांचा नंबर लागणार आहे आणि अशीच माणसं या शहरामध्ये वायू प्रदूषणामुळे तडफडून मरणार आहेत, टेम्परेचरमुळे मरणार आहेत। परंतु पालिकेला काय त्याचं काय पडलेलं नाही, अधिकारी त्यांच्या ह्याच्यात मग्न आहेत, ठेकेदार, कंत्राटदार, टेंडर, टक्केवारी। हे बघा इथे ही सगळी झाडं लावलेत आणि ही सगळी मोकळी झाली होता, म्हणजे इथली सगळी झाडं गायब आहेत। हे पालिकेच्या आवारातली पर्यावरणाची परिस्थिती बरं का। हे बघा एक झाड इथं शिल्लक नाही, इकडे बघा काही मरतुकड्या अवस्थेत शिल्लक आहेत। तर अशा प्रकारे अजिबात काही लक्ष नसते, पक्षी मारायला लागलेत, उद्या माणसांचा नंबर आहे आणि त्याला जबाबदार या ठिकाणी बसणारे लोक आहेत जे पगार घेत आहेत परंतु नीट काम करत नाहीत। लोकांना मास्क लावता येतो, लोक मास्क लावतील, पण चिमण्यांनी, पक्ष्यांनी, प्राण्यांनी कुठून मास्क लावायचे असा प्रश्न आपण ह्या अधिकाऱ्यांना विचारला पाहिजे। चिमण्या मरतायत, आज पक्षी मरतायत, उद्या माणसांचा नंबर आहे आणि याला जबाबदार पालिकेचे भ्रष्ट अधिकारी, इथली प्रशासन व्यवस्था आणि ठेकेदारी, कंत्राटदारी पद्धती हीच जबाबदारी याला आहे।